एक बंगला साधारणतः 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट. समजा त्याला चारी बाजूंनी लोखंडी अँगल्स आणि तारा असं एक साधं कंपाऊंड करायचं आहे. किती खर्च येतो पाहू शकता तुम्ही. अशा गोष्टींचे रेडी रेकनर मिळतात. फक्त स्क्वेअर फूट टाका, व्हॉट टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन यू वॉन्ट टू डू देअर, आणि तुम्हाला एस्टिमेट समोर दिसतात आकडे. करून बघा. आता हे तार कंपाऊंड बंगला हे एक तुम्हाला मोघम उदाहरण दिलं मी. भारत आणि बांगलादेश यांची सीमा जवळपास 2300 ते 2400 किलोमीटरचा हा परिसर. त्यापैकी 780 किलोमीटरचं तारेचं कंपाऊंड अजून होणे बाकी आहे. जे काम झालं आहे ते सुद्धा त्या बांगलादेशींच्या आणि त्यांचा कैवार घेणारं जे सरकार आत्ता उलथून टाकण्यात आलं त्या सरकारच्या पचनी पडत नव्हतं. म्हणून फेन्सिंगचं काम रखडलं होतं. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच देशविघातक गोष्टींना सामील असेल तर अशा बाबतीत त्या राज्याची प्रगती होऊच शकत नाही. आणि हे त्या पश्चिम बंगाल कलकत्ता या विभागाने 1946 सालीसुद्धा सिद्ध केलं होतं. ऑन 16th of August 1946 त्यावेळचा जो मुख्यमंत्री कोणी होता त्याला आदेशित करण्यात आलं. काय आदेशित करण्यात आलं? की तू शांत राहायचं आहे आणि कलकत्त्यामधली सगळी पोलीस कुमक दुसरीकडे डिप्लॉय करायची, बिलकुल मध्ये पडायचं नाही आहे. आणि मग तो नरसंहार झाला. 20 लाख ते 40 लाखपर्यंत तो आकडा आहे. तुकडे तुकडे होऊन हिंदू लोक मेले, कत्तल झाली. आता या खोलात नाही जायचं मला, याच्यावर मी व्हिडिओ केलेला आहे. 22 मिनिटाचा प्रदीर्घ व्हिडिओ आहे. ज्या कोणी मन लावून पूर्ण व्हिडिओ बघितलेत त्या सगळ्यांचे मला आशीर्वाद लाभलेत, कॉम्प्लिमेंट मिळाल्यात. चंद जलने वालों की तरफ बिना देखते हुए चलना ये प्रवी तो जानता है. भले जळणारे 1000 असतील पण प्रेम करणारे 100 त्यांना भारी पडतात. या सबबीवर हा प्रवी गेली अनेक वर्ष चालतोय. कलकत्त्यामध्ये जो काही हा नरसंहार झाला त्याच्यासाठी त्यावेळेचा चीफ मिनिस्टर हा जबाबदार होता. तो दिवस हा डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या इतिहासात. खूप कमी राजकारणी या दिवसाच्या विषयी बोलतात. मला खेद वाटतो की या ममता बॅनर्जीच्या अंतस्थ हेतू माहीत असूनसुद्धा ती कशा पद्धतीने बांगलादेशमधून लोक आपल्याकडं आणते हे माहीत असूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रातले काही नेते चाटुगिरी करत तिचा आधार घेत होते. हे पाहताना तळपायाची आग मस्तकाला जात होती. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या या राजकारणात यश मिळवण्याच्या लालसेची लाज वाटत होती मला. आज प्रकर्षाने या तारेच्या कंपाऊंडविषयी मी बोलतोय कारण एका बंगल्याच्या भोवती जरी तारेचं कंपाऊंड करायचं झालं तरी तो येणारा खर्च मध्यमवर्गीयांना सध्या परवडत नाही अशी अवस्था आहे. आणि असं असतानासुद्धा बकरी ईदच्या नंतर पावसाळी वातावरण, अंधारलेला सगळा तो परिसर, या गोष्टींचा फायदा घेऊन बांगलादेशमध्ये असलेल्या भारताविषयी फार अतिप्रेम असलेल्या, अराजक माजवण्यासाठी उत्सुक असलेल्या काही मोठमोठ्या लोकांनी कट्टरपंथीयांना आदेशित केलं. काय आदेशित केलं?
भारत आणि बांगलादेशाच्या सीमेवर भारताने जितकं म्हणून तारेचं कंपाऊंड टाकलेलं आहे ते तारेचं कंपाऊंड उद्ध्वस्त करा. या पावसाळी रात्रीचा फायदा उठवा आणि बकरी ईदचा त्यांचा सण झाल्यावर ते उत्सुक असतात काफिरांना कापण्यासाठी आणि काफिरांना त्रास देण्यासाठी. तुम्ही आम्ही काफिर हो. आणि मग त्यांनी 80 किलोमीटर, एक नाही दोन नाही मित्रांनो, 1 किलोमीटरच्या तारेच्या कंपाऊंडचा खर्च हा लाखोमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीत 80 किलोमीटरच्या परिसरातलं तारेचं कंपाऊंड शेकडो कट्टरपंथीयांना सोबत घेऊन बांगलादेशच्या सैन्याने सपोर्ट करत त्या अंधाऱ्या रात्री उखडण्यास सुरुवात केली. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्यरात्रीसुद्धा गस्त घालत असतं. आपण झोपतो पण त्यांना झोप नसते. पापण्या मिटण्याची त्यांना परवानगी नसते. आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पेट्रोलिंग करताना त्यांना जेव्हा हे दिसलं तेव्हा त्यांनी डायरेक्ट ॲक्शन सुरू केली. कारण आता BSF घ्या किंवा आर्मी घ्या, कोणाचेही हात बांधलेले नाही आहेत. आपल्या PMOकडून प्रत्येकाला डायरेक्ट आदेश मिळाले, यू कॅन टेक डायरेक्ट ॲक्शन. किसी ने अगर आपके ऊपर पत्थर फेंक दिया, कम ऑन, गो अँड अरेस्ट हिम. कुचला त्याला. पुन्हा दगड उचलणे इतकी हातामध्ये ताकद राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने नसा तोडा त्याच्या हाताच्या. अशा पद्धतीचे आता त्यांना लिबर्टी मिळाली आहे. आणि मग या लिबर्टीचा फायदा उठवणार नाही BSF तर मग काय अर्थ आहे. BSFने लगेच डायरेक्ट ॲक्शन सुरू केली आणि धरपकड सुरू केली. आर्मीचे लोक आले बांगलादेशचे, त्यांनासुद्धा आपल्या BSFने धमकावलं, अगर आपने मस्ती की तो जंग छिड़ जाएगी. कट्टरपंथी लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. भगदड मचली त्यांच्यामध्ये. शेकडो लोक आले होते, त्याच्यातले काही जण पळून जाण्यात सक्सेस झाले आणि 38 लोक, कट्टरपंथी 38 लोक त्या सीमेच्या आसपास सापडले. त्यांना भारताच्या सीमेत आणलं गेलं आहे. आता बंदिवान म्हणून ठेवलं गेलं आहे आणि यथोचित त्यांचं आदरातिथ्य सुरू आहे. क्या चाहिए तुझे? बिरयानी चाहिए? दे दनादन. क्या चाहिए तुझे? गोमांस चाहिए? दे दनादन. हे सगळं सुरू आहे. परंतु हे घडलं कसं? 80 किलोमीटरच्या तारेचं फेन्सिंग उखडून टाकणं म्हणजे ह्या भारताचं इतकं प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान करण्यासाठी हे बांगलादेशचे लोक कसे उत्सुक आहेत. आणि मग जो काही तो कारभार चालतो, ड्रग स्मगलिंग, काही वेपन स्मगलिंग, याच्यासाठी भगदाड निर्माण करणं आणि तारेचं कंपाऊंड पूर्ण होऊ न देणं, भारताच्या तिजोरीवर ताण येत राहायला पाहिजे, अशा या गलिच्छ विचारांनी प्रेरित असलेले हे बांगलादेशी आणि त्यांना मग सपोर्ट करणारे इतर कोण आहेत हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. खेद इतकाच वाटतो की आजही आपण ज्या दाऊद इब्राहिम याला आपण फक्त स्मगलर समजतो, त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला हे जगजाहीर झालं. तो बॉम्बस्फोट त्याने कसा घडवला हे त्यावेळच्या पॉलिटिशियनलासुद्धा माहीत होतं. 2008चा कसाब आणि कंपनीने केलेला हल्ला हा सुद्धा काय, ती 9 माणसं फक्त नकाशाच्या जोरावर ताज हॉटेलपर्यंत पोहोचू शकतात? समुद्रमार्गातनं सही सलामत ते भारतामध्ये प्रवेश करू शकतात फक्त त्यांच्या 9 जणांच्या बलबुत्यावर? हायली इम्पॉसिबल. आज समजतंय की ते नेटवर्क, दाऊद इब्राहिमचा जो काही इथं स्लीपिंग सेल आहे, त्या सगळ्यांनी कित्येक IAS IPS ऑफिसर्स, कित्येक पॉलिटिशियन्स महाराष्ट्राचे आणि देशाचे सेंट्रल मिनिस्ट्रीचे पण काही लोकांना मस्तपैकी मजबूतरित्या त्यांनी धरून ठेवलं होतं आणि मग 2008चा हा हल्ला झाला आहे. लाजिरवाणी गोष्ट वाटते. ही अशी आपली वर्दीतली काही माणसं आणि राजकारणातली ही पांढरी कुर्ता आणि पांढरा पायजमा घालून फिरणारी माणसं ही विकली जातात आणि मग इमानदार वर्दीवाले गोळ्या खाऊन मारले जातात. कोण मारतं त्यांना? कसाबनी टिपली आहेत का ही माणसं? जे काही खून झाले, खून म्हणतो मी या गोष्टींना, अर्थात या गोष्टी बाहेर येणार नाहीत मित्रांनो, पण मन विव्हळतं. हकनाक काही अधिकारी मारले गेलेत, त्याच्यावरती पुस्तकं पण आली आहेत बाजारात. पहा, वाचून समजेल यामध्ये काय डेफ्त आहे. का बरं तारेचं कंपाऊंड 80 किलोमीटरचं भारताने आता पुन्हा त्याची बांधणी करायची? काही हरकत नाही. अशा गोष्टीतनं सुद्धा टाईट सिक्युरिटी
निष्पन्न होईल. आता जे काही फेन्सिंग होणार आहे राहिलेल्या एरियामध्ये, त्या फेन्सिंगला सगळी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. ते कधीही उखडता येणार नाही. कदाचित उखडायला आलेला माणूस तिथनं पळून जाऊ शकणार नाही. अशी काहीतरी टेक्नॉलॉजी, आणि मग उरलेलं 780 किलोमीटरचं हे तारेचं कंपाऊंड एक अभेद्य भिंतीसारखं तयार होईल, यात काहीच शंका नाही. परंतु मुख्य गोष्ट ही आहे की माणसं पकडली जातील, माणसं मारली जातील, माणसांना भारतीय कायद्याप्रमाणे शिक्षा होईल, फाशी होईल, वगैरे सगळं होईल. पण ही प्रवृत्ती जी आहे, ही मानसिकता, ही पूर्णपणे ठेचून काढल्याशिवाय या गोष्टी बंद होणार नाहीत. ती मानसिक प्रवृत्ती कशी ठेचायची, हा मोठा प्रश्न आपल्या भारत या देशापुढं आहे. त्याच्यासाठी अनेक सिक्रेट मीटिंग्स होत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गृहयुद्ध छेडण्याची आणि आर्मी, सैनिक, पोलीस हे इतर ठिकाणी बिझी राहतील याची तजवीज करणं सुरू आहे. अतिशय गुप्तरित्या षडयंत्र सुरू आहेत. देशविघातक कारवाया घडवून आणल्या जात आहेत. जे काही जुने लोक आपल्याला झोपले वाटत आहेत, त्यांचे अजूनही नेक्स्ट जनरेशन कामाला लागलेली आहे. आणि ते सुद्धा नॉट ओन्ली स्मगलर, पण ते अतिरेकीच आहेत. आतंकी विचार घेऊनच ते कुठे कराचीत लप, कुठे दुबईमध्ये लप, हे सर्रास सुरू आहे. असं असताना आपण, तुम्ही, आम्ही या भारताच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या माणसांनी, जो भी दिल में एक नफ़रत की आंधी पनप रही है, उसे मिटाना ये काम किसका है, आपका और हमारा है. चलो ये नफ़रत की आंधी को मिटा देते हैं और एक असल में भाई जैसा बर्ताव करते हुए सिर्फ ये भारत देश है हमारा असं आपल्या मनाला बजावत जर जगण्यास शिकलो आपण, तरच या भारताचं भवितव्य छान आहे. अदरवाईज जे कोणी या भारत देशाच्या मातीशी गद्दारी करायला तयार असतील, त्यांचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कलकत्त्यात घडलेली घटना पुन्हा जर कुठे घडत असेल तर ती विरुद्ध बाजूनी घडू शकते. इतकी आता सगळी माणसं आतून संतापलेली आहेत. या गोष्टी नक्की लक्षात घ्यावा. प्रत्येक सण हा आपल्याला, देशाला आपण कसं मजबूत बनवू शकतो याच्यासाठी सण साजरे करा. एकमेकांच्या धर्माविषयी एक पराकोटीचा आदर मनात बाळगा. जे काही सण असतात, समजा तो बकरी ईद असो, रमजान असो, ख्रिसमस असो, पोंगल असो, गणपती बाप्पा असो, नवरात्र असो, प्रत्येक धर्मीयांनी प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक सणाचा आदरच केला पाहिजे. ज्या ठिकाणी कुठल्याही सणाला गालबोट लावण्यासाठी कोणी उत्सुक असतील कट्टरपंथीय, त्यांचे ह्याच्यापुढं कदाचित पुन्हा पायावर चालता न येण्यासारखे हाल अपेष्टा नक्की होतील. नॉट ओन्ली फ्रॉम प्रशासन, जनताच त्यांचं उत्तर देऊ शकेल. याची जाण मनात ठेवावी. नुसतं मी स्लोगन्स म्हणू शकतो म्हणजे मी वाटेल ते करू शकतो, मला कट्टरपंथीयांचा पाठिंबा आहे म्हणून मी वाटेल त्या हिंदूची हत्या करू शकतो, या भ्रमात कृपा करून कोणीही, कोणत्याही धर्माच्या माणसांनी राहू नका. गळ्यापर्यंत आल्यानंतर प्रत्येक माणसाच्या अंगात वेगळी ताकद येऊ शकते, हे कधीही विसरू नका. जय हिंद, जय भारत.